नमस्कार. ॲपेक्स लेक्चर सिरीजमध्ये मी डॉक्टर नितीन राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो. आजचा टॉपिक आपण बेसिक्स ऑफ हायपरटेन्शन असं ठेवलेला आहे. तर बेसिक्स ऑफ हायपरटेन्शन म्हणजे काय, तर हायपरटेन्शन हा बेसिक आजार काय आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे. खूप आपण डिटेल्समध्ये पहिल्या लेक्चरमध्ये जाणार नाहीये. हा एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तर आज आपण फक्त त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट किंवा बेसिक्स थोडक्यात वरच्यावर माहिती घेणार आहे. तर हायपरटेन्शन काय आहे, तर त्याच्या नावामध्येच हायपर आणि टेन्शन म्हणजे जेव्हा शरीरातलं ब्लड प्रेशर हे मोर दॅन 140 सिस्टॉलिक आणि बीपी खालचा डायस्टॉलिक 90च्या वर गेला की आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो. आता हे खूप वर्षानुवर्ष याच्यावर डेफिनेशन्सवर पेशंटला किती बीपी असला पाहिजे, काय असलं पाहिजे याच्यावर खूप टॉक्स आहेत. पण त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आपण न जाता एक बेसिक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा जो वरचा बीपी असतो आणि खालचा बीपी डायस्टॉलिक ब्लड प्रेशर याचा 140चा वरचा आकडा आणि खालचा 90चा आकडा, 140 आणि 90 याच्यावर बीपी गेला की आपण त्याला हायपरटेन्शन म्हणायचं. बऱ्याच लोकांना लो बीपी मला हा त्रास आहे असं समज करतात, पण लो बीपी हा एक काही आजार नाहीये. आपण पेशंटला बीपीची गोळी चालू आहे पण त्यांची समज असते की आपल्याला लो बीपीचा त्रास आहे. तर हायपरटेन्शन म्हणजे जेव्हा पेशंटचा ब्लड प्रेशर 140 आणि 90 याच्यावर परसिस्टंटली राहतो तेव्हा आपण त्याला ट्रीटमेंट चालू करतो आणि त्याला हायपरटेन्शन म्हणतात. जी लोक शरीरामध्ये खूप बीपी कमी झाल्यामुळे आजार ऍडमिट होतात तर त्यांना हायपरटेन्शन म्हणलं जात नाही. त्यांचा बीपी लो असतो आणि ते प्रकार त्याची कारणं ही पूर्णपणे वेगळी असतात. तर आपण आज हायपरटेन्शन बद्दल बोलणार आहोत. तर हायपरटेन्शनच्या डेफिनेशननुसार बीपी किती वाढतो त्याच्यावरती निर्णय ठरला जातो की स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 हायपरटेन्शन आहे की नाही. पण हे सर्वसामान्य पब्लिकसाठी खूप महत्त्वाचं नाही. ते डॉक्टर्ससाठी ट्रीटमेंट चालू करायला किती ड्रग्स चालू करायचे, कॉम्बिनेशन थेरपी द्यायची का नाही वगैरे त्यासाठी महत्त्वाचं आहे. जनरल लोकांमध्ये सगळ्यांना माहिती असणं गरजेचं काय आहे, तर बीपी शुड बी लेस दॅन 140/90. आणि त्याच्यामध्ये कॉजेस काय आहे, तर हे कारण काय आहे, तर बीपी का चालू होतो. तर आपण आजकाल बघतोय की हायपरटेन्शन डायग्नोज होण्याचं जे वय आहे ते खूप कमी झालं. सर्रास 35 वय 40 वय या लोक असतात ज्यांचं बीपी जनरली 160-100 या रेंजमध्ये दिसलं जातं. तर हे कारण आपल्या भारतामध्ये स्पेशली एशियन कंट्रीज ज्याला म्हणतात तिकडे 10 वर्ष बाकीच्या वेस्टर्न वर्ल्डपेक्षा लवकर चालू होतं असं एक समज आहे. हे डायबिटीजसाठीही तसंच लागू होतं. आपल्या एशियन पॉप्युलेशनमध्ये कितनिक प्रॉब्लेम्स म्हणा किंवा काही म्हणा की आपल्याकडे ते आजार लवकर दिसतात आणि हे बीपी जास्ती असल्यामुळे पेशंट्सला बरेच सारे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर याला जेव्हा पेशंटला बीपी डायग्नोज होतो तर याचं कारण जेव्हा माहिती नसतं की बाबा एक ठराविक कारणामुळे बीपी वाढलाय त्याला आपण एसेन्शियल हायपरटेन्शन किंवा प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो. ऑलमोस्ट 90 ते 95% केसेस हे प्रायमरी हायपरटेन्शन किंवा एसेन्शियल हायपरटेन्शन असतात ज्याच्यामध्ये अंडरलाईन काही स्पेसिफिक कारण नसतं. तर त्या लोकांमध्ये आपण प्रायमरी हायपरटेन्शन म्हणून त्यांना डायग्नोज केलं जातं. सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय, तर एक 5 ते 10% लोकांमध्ये एक काही अंडरलाईन कारण असतं ज्याच्यामुळे पेशंटला ब्लड प्रेशर असतं. त्याचे कारणं वेगवेगळी आहेत. काही लोकांना थायरॉइड असतं, काही लोकांना ॲड्रेनल प्रॉब्लेम्स असतात. हे बरेचशी वेगवेगळी प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे पेशंटला डायग्नोज होतं आणि तो अंडरलाईन आजार बरा केला की पेशंटचं हायपरटेन्शन क्युअर होतं. सो दिस इज क्युरेबल हायपरटेन्शन. तर त्या केसेसमध्ये आपण त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. तर प्रायमरी आणि सेकंडरी हायपरटेन्शन ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांचं ट्रीटमेंट वेगळे आहे. तर या अशा पेशंट्समध्ये आपण अकॉर्डिंगली तसं प्रायमरी किंवा सेकंडरी लेबल करतो. तर हायपरटेन्शन आहे, आपण एका ओपीडीला गेलो आणि त्याचं हायपरटेन्शन आहे हे कसं कळतं, तर काही लोकांमध्ये इन्सिडेंटली हायपरटेन्शन कळलं जातं की काही वेगळ्या कारणासाठी, कुठं कोणाला सर्दी झाली असते, खोकला झाला असतो, अंग दुखत असतं, त्या कारणासाठी ते जातात आणि इन्सिडेंटली त्या पेशंट्समध्ये हायपरटेन्शन डिटेक्ट केलं जातं. तर याला इन्सिडेंटल म्हणजेच हायपरटेन्शन म्हटलं जातं की आपण त्या कारणासाठी नव्हतो गेलो पण ते त्याच्या रिलेटेड. पण काही लोकांना स्पेसिफिक लक्षणं असतात ज्याच्यामध्ये डोकेदुखी, पेशंटला उठून उभं राहिलं की चक्कर येणे, पेशंटला डोक्यावर सतत ताण आहे असं वाटणे, प्रेशरच वाटणे, चालताना धाप लागणे, ही वेगवेगळी लक्षणं असतात ज्याच्यामुळे पेशंट हॉस्पिटलला जातो आणि त्यांना हायपरटेन्शन आहे असं डायग्नोज केलं. हे थोडेसे स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन असण्याची शक्यता असतात. तर हायपरटेन्शनमध्ये स्पेसिफिक लक्षणं किंवा नॉन स्पेसिफिक लक्षणं असू शकतात. काही लोकांची फक्त पाय दुखतात, काही लोकांना पोटाचे रिलेटेड तक्रारी असतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ही लोक प्रेझेंट होतात. तर हायपरटेन्शन मॉनिटरिंग आपल्या कोणामध्ये केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याला स्पेसिफिक काही कारणं नाही आहेत. पण आपलं कुठल्याही कारणास्तव हॉस्पिटलला भेट झाली तर एकदा ब्लड प्रेशर बघून घेणं आफ्टर द एज ऑफ 30-35 कधीही चांगलं राहू शकेल. तर इन्व्हेस्टिगेशन्स जेव्हा तुम्हाला हायपरटेन्शन डायग्नोज झालं की एक काही ठराविक तपासण्या असतात ज्या आपण केल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या तपासण्या आहेत, तर काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तपासलं जातं, थायरॉइड तपासलं जातं,
किडनी तपासली जाते, लिपिड प्रोफाईल केलं जातं, पेशंटचं सगळ्यात महत्त्वाची हृदयाची पट्टी काढली जाते, हृदयाची सोनोग्राफी केली जाते, पोटाची सोनोग्राफी केली जाते. आता ह्या सर्व तपासण्या बीपीसाठी का असं काही लोकांचं म्हणणं असतं. तर हायपरटेन्शन हा शरीरामध्ये प्रत्येक अवयवावरती काही ना काही परिणाम करतो. तर या तपासण्यांवरनं आपण हे शोधण्याचा प्रयत्न करतो की सेकंडरी बॉडीमध्ये डॅमेज कुठे झालेला आहे का, किंवा हायपरटेन्शनसाठी सेकंडरी काही कॉजेस आहेत का. तर ह्या तपासण्या किडनी रिलेटेड, ब्रेन रिलेटेड, हार्ट रिलेटेड असतात आणि त्या रेग्युलरली पण नंतर कराव्या लागतात. आम्ही रेकमेंडेशन देतो की पेशंटला डिपेंडिंग अपॉन सिव्हिरिटी ऑफ ब्लड प्रेशर त्या 6 महिन्यांना किंवा वर्षाला परत केले गेले पाहिजेत. आणि सेकंडरी कॉजेस असतील तर त्याचं वारंवार तपासणी केली जाऊ शकते. आता जेव्हा पेशंटला हायपरटेन्शन आहे असं डायग्नोज केलं तर अशा पेशंट्समध्ये आपण ट्रीटमेंट इनिशिएट करतो. तर ट्रीटमेंट चालू करणं, पेशंट्सला ब्लड प्रेशरची गोळी चालू केलं की बऱ्याच जणांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, डॉक्टर ही गोळी आयुष्यभरासाठी का. तर याचा प्रश्नाचे उत्तर हे आपण फर्स्ट व्हिजिटमध्ये नाही देऊ शकत. आणि बऱ्याच पेशंट्सला आपण जर ब्लड प्रेशर बॉर्डरलाईन असलं तर त्यांना इनिशिएट करून थेरपी एक 3 महिने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते चेंजेस करणे, हे सगळं करून काही काही लोकांमध्ये ते डिस्कंटिन्यू करू शकतो. तर 3 महिने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स ऑब्व्हियसली आपण ट्रीटमेंटमध्ये सांगतोच. पण जर ब्लड प्रेशर खूप सिग्निफिकंट हाय आहे, स्टेज 2 स्टेज 3 हायपरटेन्शन आहे, तर त्या पेशंट्समध्ये आपण डेफिनेटली ट्रीटमेंट इनिशिएट करतो. तर आता ट्रीटमेंट इनिशिएट केल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न की आयुष्यभर का, तर याचं उत्तर आता आपण देऊ नाही शकत. हेच आम्ही फर्स्ट व्हिजिटमध्ये सांगतो. आणि त्या पेशंटचं ब्लड प्रेशर कसं कंट्रोल होतं, किती बॉर्डरलाईन राहतं, कसं राहतं, हे बघून आपण पुढचा निर्णय घेतो की ती गोळी कमी करायची, स्टेप अप करायची का 30 ठेवायची. तर ऑलमोस्ट बऱ्याच पेशंट्समध्ये ती गोळी परमनंट असू शकते. गोळीचा प्रकार बदलू शकतो. पेशंटच्या अंडरलाईन तपासण्या बघून सुद्धा त्या गोळ्या बदलल्या जातात. काही लोकांना किडनीला सूज निघते, काही लोकांचं कोलेस्ट्रॉल जास्त येतं, काही लोकांचं युरिक ऍसिड जास्त येतं. अकॉर्डिंगली बीपीची गोळी बदलली जाते. सो वन्स डेली डोसिंग, ट्वाइस डेली डोसिंग, ह्याच्या पण बरेच सारे रेजिमेंट्स आहेत की बीपीची गोळी डॉक्टर माझ्या मित्राला 1 टाइमच चालू आहे, माझ्यासाठी 2 टाइम आहे, माझे 2 औषधं गोळ्या आहेत, त्यांची फक्त एकच गोळी आहे. तर प्रत्येकाचा हायपरटेन्शन हा वेगळा असतो. त्याची गोळी 20 रुपयाची आहे, माझी गोळी 40 रुपयाची आहे. असे बरेच जणांचे काही प्रश्न असतात. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पेशंटचा अंडरलाईन कॉम्प्लिकेशन्स, अंडरलाईन ॲडवर्स इफेक्ट्स, अंडरलाईन काही सिरियस प्रॉब्लेम्स, अंडरलाईन ब्लड डिसऑर्डर्स, अंडरलाईन किडनीचे प्रॉब्लेम्स, हे सगळे बघून पेशंटची गोळी ठरवली जाते. त्याच्यासाठी हे तपासण्या करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. तर डिपेंडिंग अपॉन द ब्लड प्रेशर ऑफ द पेशंट आपण गोळी 1 वेळा द्यायची का 2 वेळा द्यायची, 1 टाइम द्यायची, 2 टाइम द्यायची, नाईट टाइम द्यायची का सकाळी द्यायची, हे सगळ्या गोष्टी डॉक्टरनी ठरवलेल्या असतात. आता मेडिकलमध्ये सध्या कॉम्बिनेशन थेरपी हा एक खूप कॉमन प्रकार आला आहे, ज्याच्यामध्ये 2 गोळ्या 3 गोळ्या कंबाईन करून एकच पिल केली जाते. त्याच्यावरनं पेशंटचं कंप्लायन्स वाढतो, म्हणजे लोक गोळ्या चुकवत नाहीत, गोळ्या विसरत नाहीत आणि त्याच्यामुळे पेशंटचा ब्लड प्रेशर कंट्रोल हा इझिली चांगला येतो. तर हे डिसिजन्स डॉक्टर्सला घेऊ द्या. ते सगळे कॉम्प्लिकेशन्स बघून, तुमचे अंडरलाईन रिपोर्ट्स बघून गोळी चालू केली जाते. तर सगळ्यांना सेम गोळ्या चालू नसतात, प्रत्येकाच्या गोळ्या ह्या वेगळ्या असतात आणि त्या पद्धतीने त्या ट्रीट केल्या जातात. आता लोकांचं म्हणणं, डॉक्टर मला बीपी आहे तुम्ही म्हणताय, काही लोक येतात गोळ्या 3 महिने बंद आहेत, 6 महिने बंद आहेत, पण मला तर अजून काही त्रास झालेला नाहीये, तर मग मी गोळ्या कशाला खायच्या. तर व्हाय कंट्रोल ब्लड प्रेशर हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर व्हाय कंट्रोल, तर जे आजपर्यंत अभ्यास केलेले आहेत ज्यांच्यामध्ये पेशंटचा ब्लड प्रेशर कंट्रोल चांगला केला जातो, त्या लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण कमी होतं. तर हे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, तर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे हृदयाचा अटॅक येणे, पेशंटला लकवा येणे, किडन्या खराब होणे, पेशंटला विविध प्रकारचे डोळ्यांचे त्रास होणे, हे सगळे गोष्टी कॉम्प्लिकेशन्समध्ये केल्या जातात. त्याच्यासाठी ह्या तपासण्या रेग्युलर बेसिसवर केल्या जातात की बाबा पेशंट्सला काय कॉम्प्लिकेशन्स आहेत का आणि बीपी कंट्रोल होतोय का. तर डिपेंडिंग अपॉन दॅट आपण पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी ब्लड प्रेशर करतो. आणि काही लोकांना गोळी 1 महिना बंद केलं तर तिथे लकवा बसतो किंवा हार्ट अटॅक येतो. काही लोकांना 3 महिने 6 महिने वर्षभर गोळ्या बंद करूनही काही त्रास होत नाही, पण आतल्या आत शरीरामध्ये काही बदल घडत असतात. मायक्रोस्कोपिक लेवलला, सूक्ष्म लेवलला काही ना काही प्रॉब्लेम्स होत असतात आणि ते कधी ना कधी कुठल्या मोठ्या स्वरूपात बाहेर येऊन मोठा अटॅक किंवा लकवा या पद्धतीने त्या बाहेर येतात. सो बीपी कंट्रोल करणं हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि ते केला गेला पाहिजे. ते नाही कम्प्लीट कंट्रोल झाला तर सगळे भविष्यात कॉम्प्लिकेशन्स होतात. आता पेशंट्समध्ये लोकांचं म्हणणे, मला गोळी चालू केली मग डॉक्टर मी परत कधी आलं पाहिजे. तर फॉलोअप ऑफ द पेशंट हा कधी केला जातो, तर फॉलोअप पेशंटचं बीपी बघून ठरवला जातो. काही लोकांमध्ये आम्ही पेशंटला आठवड्याला बीपी चेक करा म्हणतो. काही लोकांचा बीपी कंट्रोल झाला असेल तर 3-3 महिन्यांनी सुद्धा एकदा फॉलोअपला या असं सांगतो. सो इट इज ऑल अपॉन द पेशंट ब्लड प्रेशर कंट्रोल. पेशंटची लाईफस्टाईल कशी आहे, गोळीचं पॉवर किती आहे, गोळी खूप मोठ्या प्रमाणात आहे का, गोळी छोट्या प्रमाणात आहे, हे सगळं बघून ठरवलं जातं की पेशंटला किती फ्रिक्वेंटली हॉस्पिटलला बोलवलं पाहिजे.
पण आज गोळी चालू केली आहे आणि तुम्ही डॉक्टरांना परत 6 महिने भेटलाच नाहीये, दॅट इज नॉट द वे टू डू इट. अशा पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशन्स नक्की होतात आणि इतर काही जे कॉम्प्लिकेशन्स होत असतात ते नीट पकडले जात नाहीत आणि पेशंट प्रॉब्लेम्समध्ये डायरेक्ट हॉस्पिटलला येतो. सो रेग्युलर फॉलोअप ॲज पर डॉक्टरची ॲडवाईस, जी फॉलोअप डेट दिली आहे ती चुकू नका. काहीतरी कारण असतं म्हणून डॉक्टरने तुम्हाला ती रेग्युलर फॉलोअप डेट दिलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बीपी जर तुमचा कंट्रोलमध्ये आहे, बीपी कंट्रोलमध्ये मग डॉक्टरांकडे कशाला जायचं, तर हे असं नसतं. पेशंटला ॲटलिस्ट आम्ही वर्षातून एकदा पेशंटचा ECG काढणे, पेशंटचा हृदयाची सोनोग्राफी करणे, पेशंटचं लिपिड बघणे, काही लोकांना कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, काही लोकांचे शुगर्स वाढतात, हे सगळं वर्षातून एकदा तरी कमीत कमी बघितलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून तरी ॲटलिस्ट रेग्युलर फॉलोअप्स गेले पाहिजे. जेव्हा रेग्युलरली डॉक्टर्सनी बघितलं जातं, बीपी तुमचं चेक केलं जातो, त्या बीपीच्या रिडिंग्सवरती कॉम्प्लिकेशन्स वाढतायत का, कुठलं नवीन काही प्रॉब्लेम येतोय का, किडनीला सूज येते का, पेशंटचा एपिसोडिक बीपी वर खाली आहे का, या सगळ्या गोष्टी रेग्युलरली फॉलोअप केल्या जातात. आता काही लोकांमध्ये वेगळे बीपीचे प्रकार असतात, ज्याला आम्ही म्हणतो की हॉस्पिटलमध्ये आलं की बाबा हॉस्पिटल आलं, पेशंटचा बीपी कंट्रोल झाला आणि घरी गेला की बीपी वाढतो. काही लोकांचं उलट असतं की हॉस्पिटलमध्ये आलं की पेशंटचा बीपी वाढलेला असतो, पण घरी गेलं की पेशंटचा बीपी नॉर्मल असतो. म्हणजे अशा केसमध्ये आपण त्याला ऑफिस हायपरटेन्शन म्हणतो. तर अशा काही पेशंट्समध्ये एक 24 आवर्स बीपी मॉनिटरिंग म्हणून प्रकार आहे, ज्याला आपण 24 तास पेशंटचा बीपी मॉनिटर केला जातो. झोपेतही पेशंटचा बीपी बघितला जातो आणि त्याच्यामध्ये डिपिंग म्हणजे बीपी कमी रात्री होणे हा जो प्रकार असतो तो होतो का नाही आम्ही बघतो आणि त्याच्या बेसिसवरती सुद्धा गोळ्यांचे प्रकार बदलणे किंवा गोळ्यांचं टायमिंग बदलणे ह्या गोष्टी सगळ्या करतो. म्हणून अशा पेशंट्समध्ये जे काही किचकट गोष्टी असतात, ज्यांचं हायपरटेन्शनचं डायग्नोसिस प्रॉपर होऊ शकत नाही, काही लोकांमध्ये आपण 24 आवर्स बीपी मॉनिटरिंग सुद्धा करतो. तर अशा पद्धतीने विविध प्रकारे वेगवेगळ्या हायपरटेन्शनचं ट्रीटमेंट ही इंडिव्हिज्युअलाइज्ड असते आणि प्रत्येक पेशंटमध्ये सेम ट्रीटमेंट ही लागू होत नाही. माझ्या मित्राला किंवा माझ्या बरोबरच्याला ही गोळी आहे म्हणून मी ही गोळी चालू केली, मला पण बीपी आहे म्हणून, तरी असं नाही चालत. त्याला वेगवेगळी कारणं असतात आणि वेगवेगळे अंडरलाईन प्रॉब्लेम्स बघून आपण बीपीची गोळी कोणती चालू करायची, काय करायची, ती गोळी कधी बदलायची, कुठल्या क्लासमधून कुठल्या क्लासमध्ये गेली जाईल, हे सगळं डॉक्टरांनी ठरवून व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं हायपरटेन्शनमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सो हायपरटेन्शन कंट्रोल हा खूप महत्त्वाचा भाग आहे, ते त्या पद्धतीने केलं गेला पाहिजे आणि त्यासाठी हे कम्प्लीट कंट्रोल जेव्हा होतो तेव्हा आपले कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. म्हणून आपण जेव्हा कंट्रोल करतो तेव्हा आपण आपलं आयुष्य लांबवत असतो आणि कॉम्प्लिकेशन फ्री आयुष्य जगण्याची संधी आपल्याला मिळते. सो थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे अटेंडिंग टुडेज लेक्चर. जे काय तुमच्या क्वेरीज असतील प्लीज कमेंट्समध्ये करा. तर आपण नेक्स्ट सिरीजमध्ये आपण आपल्याला बघू की अपेक्स सिरीजमध्ये आपण पुढे हायपरटेन्शन रिलेटेड बाकीचे काही कॉम्प्लिकेशन्स डिस्कस करायचे का. सो धन्यवाद.